नमस्कार मित्रांनो, मी बापू विटकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळ्या समाज माध्यमातून असं सांगितलं जाते की एकत्रित आता 6,000 रुपये येणार का. तर बघा, याची पडताळणी एक मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि या पडताळणीमध्ये त्यांनी सुरुवातीला पडताळणी संबंधी कोणतेही अपडेट दिलं नव्हतं. परंतु या योजनेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जे कोणी अपात्र असून देखील पात्र चुकीच्या पद्धतीने पात्र केलं गेलं. याच्यामध्ये आपण पाहिलं तर नावामध्ये बदल असणं, महिलांच्या नावाने पुरुषांनीच अर्ज भरणं, त्यानंतर वय वाढवणे. तर अशा प्रकारचे बरेच मोठे बदल किंवा बऱ्याच मोठ्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने अर्ज सबमिट केलेले होते. आणि ही बाब ज्यावेळेस शासनाच्या लक्षात आली त्यावेळेस शासनाने एक व्हेरिफिकेशनचा एक पर्याय काढला. म्हणजे या ठिकाणी पडताळणी केली जाणार प्रत्येक अर्जाची किंवा संशयित अर्जाची. तर अशा प्रकारे एक पडताळणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कारणांमुळे मुदत देखील वाढवली गेली. तर आपण पाहिलं तर 31 डिसेंबर 2025 ही व्हेरिफिकेशन करण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर कोणतीही मुदत वाढलेली नाही. आता मग 31 डिसेंबर 2025 यानंतर जी मुदत वाढवली ती मुदत आता वाढवली 31 मार्च 2026. तर ही मुदत कोणाला आहे की ज्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी केलेली आहे आणि अशा ई-केवायसी केलेल्यांना 31 मार्च पर्यंत दुरुस्ती करण्याला पर्याय म्हणून त्यांनी दिलेला आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी दुरुस्ती देखील करत आहेत. परंतु अशा देखील बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी अजूनही 31/12 पूर्वी ई-केवायसी केलेली नाही. आणि त्या ज्यावेळेस ई-केवायसी करण्यासाठी जातात किंवा दुरुस्तीच्या पोर्टलवरती जातात त्यावेळेस तुम्ही या म्हणजे तुमचा जो आधार क्रमांक आहे या यादीमध्ये नाही अशा प्रकारचं त्यांना सांगितलं जात आहे. आणि अशा जरी अजून कोणाला जर समजा त्यांनी ई-केवायसी केले असेल तरी देखील अशा प्रकारचं ऑप्शन येत असेल तर अशा महिलांनी जवळचं तालुका लेवलचं जे काही महिला आणि बालविकास ऑफिस असतं, जे केंद्र आहे, तर त्या ठिकाणी भेट देऊन आपलं जे काय अडचण आहे ती तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची आहे. आता राहिला प्रश्न एकत्रित 6,000 येणार का. तर बघा, आपण पाहिलं तर नोव्हेंबर पासून याचं बऱ्याच महिलांचे हप्ते थकलेले आहेत. मग आता नोव्हेंबर मध्ये ज्या महिलांचे हप्ते थकलेले आहेत अशा महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि आता चालू फेब्रुवारी म्हणजे 4 महिन्याचे पकडले तर 6,000 रुपये होतात. परंतु नोव्हेंबर मध्ये ज्या अपात्र किंवा पडताळणीसाठी अर्ज पेंडिंगला होता त्यांना पैसे जमा झालेले नाही. तर अशा महिलांना आता 6,000 रुपये एकत्रित येऊ शकतात. त्याच्यामुळे ज्या महिलांचे नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत पेंडिंग आहे अशा महिलांना 6,000 रुपये येऊ शकतात. बाकी इतर महिलांचा रेग्युलर हप्ता हा आता फेब्रुवारी जवळजवळ 20 फेब्रुवारीच्या नंतरच हप्ता येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सध्या तरी कोणतंही याविषयी अपडेट नाही आणि ज्यावेळेस या प्रकारचा अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला नक्की कळवला जाईल. परंतु ज्या महिलांचं नोव्हेंबर पासून व्हेरिफिकेशनसाठी पेंडिंग आहे अशाच महिलांना एकत्रित 6,000 येऊ शकतात. धन्यवाद.